श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याचा प्रवास करत असताना कोणत्याही माणसाची प्रतिमा ही लोकांच्या मनात कधीच कायम राहत नसते. त्या त्या परिस्थितीनुसार ती बदलत जात असते. श्रोते हो, माणूस तोच असतोय, फक्त बदलतो तो एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन. श्रोते हो, ज्याच्या सहाऱ्यानं आपण मोठं झालोय त्याला हरवण्याचा कधीच कोणी प्रयत्न करू नका, कारण त्याचं उत्तर वेळ देत असते. प्रत्येकाच्या सुखात आणि दुःखात सोबती राहा, कारण हीच कर्म आणि हीच धर्म नीती असते. इतकं जरी आपण लक्षात ठेवलं तरी श्रोते हो, आयुष्याचा प्रवास हा नक्कीच चांगला होईल. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जगातला सर्वात श्रीमंत भाव हा तोच असतो ज्याची मुलं निर्व्यसनी आणि संस्कारी असतात. स्त्रीचं प्रेम हे सुरुवातीला कमी असतं आणि काळाबरोबर ते वाढत जातं. पुरुषाचं प्रेम हे सुरुवातीला जास्त असतं आणि कालांतरानं ते कमी कमी होत जातं. एखाद्याच्या वाईट काळाचा फायदा घेऊन जर कोणी मोठेपणा मिरवत असेल तर त्या मोठेपणाची किंमत शून्य असते. नातं टिकवायचं फार अवघड होऊन बसले. जो टिकवायचा प्रयत्न करतो त्याला फायदा घेणारे भेटतात, कारण आजकाल लोक ज्या झाडाच्या सावलीत बसतात तेच झाड तोडण्याचा प्रयत्न करतात आणि सावलीत बसण्यासाठी पुन्हा झाड शोधत फिरतात. रंगही त्याच व्यक्तीला खुलून दिसतो ज्याच्या प्रेमात आपण पूर्णपणे रंगून गेलेलो असतो. आयुष्यात पैसा सर्वस्व नसतो. अनेक ठिकाणी माणसाचा आधार पुरेसा असतो. माणसांना माणसाची गरज आहे. श्रीमंती गेल्यावर पुन्हा मिळवता येते, पण हातातून निसटलेली चांगली माणसं जशीच्या तशी पुन्हा मिळवता येत नाहीत. हट्ट करायला हक्काचा माणूस हवा असतो. परक्यांना आपला हट्ट आपला स्वार्थ वाटतो. आयुष्य संपावं तर अशा ठिकाणी येऊन संपावं की टाळ्या वाजवता वाजवता लोक मनसोक्त रडली पाहिजेत. सोबत योग्य व्यक्ती असली की चुकलेल्या रस्त्यावर सुद्धा नवी वाट सापडत असते. वाटेला येईल ते शिकून घ्यायचं आणि जमेल तसं शहाणं व्हायचं. प्रत्येकाला आपलं मानायचं, पण चार हात लांब राहायचं. लुबाडून खाणारा 4 दिवस सुखी असतो आणि कष्ट करणारा कायमस्वरूपी सुखी असतो. जगासाठी तुम्ही एक व्यक्ती आहात, पण तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही पूर्ण जग आहात, हे कधीही विसरू नका. जो व्यक्ती नेहमी सर्वांची काळजी करतो, प्रत्येकाच्या भावना जपण्याचा प्रयत्न करतो, त्याच व्यक्तीच्या भावनांची किंमत केली जात नाही. किंबहुना कधी कधी तीच व्यक्ती वाईट ठरवली जाते. तोंडावर बोलायचा एकच फायदा असतो, लोक परत नादाला लागत नाहीत. ज्यांचा शब्द
त्यांच्या कृतीशी जुळत नाहीत अशा लोकांपासून खूप सावध राहा. आयुष्यात डिलीट बटन नक्की ठेवा. काही नाती, काही खोटी माणसं आणि काही आठवणी या डिलीट केल्या पाहिजेत. एकीकडं जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडं खूप देवपूजा करायची, म्हणजे सगळी पापं धुतली जातात. ही जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. अपेक्षा संपली की शांतता सुरू होत असते. ज्यांना मोठेपणा मिरवायची सवय असते त्यांचा खोटेपणा जिरवायला अजिबात मागं पुढं बघू नका. बरीच लोक आपली चूक लपवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीवर नको ते आळ घेत राहतात. परिस्थिती, वेळ आणि लोक ही पुस्तकातल्या धड्यापेक्षा जास्त चांगला धडा शिकवतात. जेव्हा हक्काचं सोडाल तेव्हा रामायण सुरू होतं आणि जेव्हा हक्काचं मागाल तेव्हा महाभारत. कुटुंबातील एक स्वार्थी व्यक्ती संपूर्ण घर पोखरू शकते. भावना दुखावणं हे खूप सोपं असतं. कधीतरी त्या समजून घेतल्या तर जग अधिक सुंदर वाटायला लागतं. घरच्यांना दुखावून बाहेरच्यांना आनंद मिळेल असं वागू नका. लक्षात ठेवा, देवाच्या दारी प्रत्येक गोष्टीचा हिशोब होत असतो. साधी माणसं नेहमी फसवली जातात कारण ती चुकीच्या माणसावर विश्वास ठेवतात. आयुष्यात साधं सरळ असणं वाईट नसतं, पण जर तुम्ही फसवलं जात असाल तर वेळी सावध व्हा. माफ 1000 वेळा करायचं, पण विश्वास मात्र फक्त एकदाच ठेवायचा. जेव्हा माणसाजवळ पैसा येतो तेव्हा इज्जत देखील येते, पण लक्षात ठेवा, इज्जत पैशाला असते, तुम्हाला नव्हे. जोपर्यंत एकोप आहे तोपर्यंत घर सुंदर खोपा असतं. ज्या दिवशी त्यात मतलबी पाखरं शिरतील त्या दिवसापासून तो टांगलेला झोका ठरत असतो. समाधान मानलं तर अर्ध्या भाकरीत सुद्धा सुख असतं आणि अपेक्षा वाढत ठेवल्या तर टोपलंभर खाऊन सुद्धा झोप नसते. जास्त जीव लावला की प्रेमळ होण्याऐवजी काही लोक जास्त गर्विष्ठ होत असतात. बरीच लोक आपली चूक लपवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीवर नको ते आळ घेत राहतात. सुखाची झोप मिळायला हरामाचा नाही तर कष्टाचाच पैसा लागतो.